नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभाकर ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे। जसे की आपल्याला सगळ्यांना माहिती की NMMS ची परीक्षा जवळ येते। डिसेंबरच्या मोस्टली सेकंड और थर्ड वीक मध्ये NMMS ची परीक्षा होईल। त्यामुळे पुढच्या 1-2 महिन्यामध्ये शक्य तेवढ्या टॉपिकच्या कन्सेप्ट जमतील तशा क्लिअर करू या हिशोबाने काही व्हिडिओज आपल्या प्रभाकर ट्युटोरियल YouTube चॅनलवर टाकणार आहे। तर त्याच अनुषंगाने आजचा हा पहिला व्हिडिओ टॉपिकचं नाव आहे डायस किंवा ज्याला आपण म्हणतो ठोकळा किंवा ज्याला आपण म्हणतो घन व फासा। ठीक आहे, याच्यावर दोन पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। तर याच्यामध्ये जे आपल्याला गणित सॉल्व्ह करायचे आहेत 2 ते 3 गणित याच्यामध्ये विचारले जातात। तर गणित एकदम सोपे असतात। बऱ्याच जणांना वाटतं की डायस थोडीशी अवघड कन्सेप्ट आहे, नेमकं कशाच्या अपोजिट काय आहे कसं काढायचं लक्षात येत नाही। लहानपणी म्हटल्यापेक्षा जेव्हा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो तेव्हा मलाही माहिती नव्हतं। मी अंदाजे समजा 2चे अपोजिट काढायचे तर 2-3 आकृत्या दिलेल्या असतात, तर त्या 2-3 आकृत्यांना असंच आपल्या इमॅजिनेशन मध्ये थोडंसं फिरवून बघायचं आणि मग याच्या अपोजिट हे येऊ शकतं का ते येऊ शकतं का, आणि याच्यामध्ये भरपूर वेळ जातो। तसं न करता काही सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत त्याने आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचे, जेणेकरून आपल्याला टाइम थोडासा वाचेल। ठीक आहे, हा पहिला प्रश्न आहे। हा दुसरा प्रश्न आहे। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय आहे की डायसच्या वेगवेगळ्या बाजू दिलेल्या आहेत, 2च डायस दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 1 2 3 1 4 5 हे अंक दिलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात? पहिला प्रश्न असतो की एखाद्या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक येईल, हा प्रश्न आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा असतो की एखाद्या अंकाच्या किंवा चिन्हाच्या समोर कोणता अंक येईल, अशा पद्धतीचा प्रश्न असतो। आणि त्याच्यानंतर प्रश्न असतो की शेजारी कोणता अंक येणार नाही। ठीक आहे, शेजारी कोणता अंक येणार नाही। या तिन्ही प्रश्नांचा अर्थ मित्रांनो एकच आहे। इन शॉर्ट तुम्हाला काय करायचंय, अपोजिट वाला अंक शोधायचा आहे। कसं? पहिली ट्रिक सांगतो तुम्हाला। या दोन्हीमध्ये समजा तुम्हाला विचारलं आहे की 1 च्या अपोजिट कोणता अंक येईल। ठीक आहे, 1 च्या अपोजिट जर तुम्हाला अंक काढायचा आहे तर सगळ्यात पहिले या दोन्हीमध्ये 1 कॉमन आहे, तुम्ही बघू शकता इथे 1 आहे इथे 1 आहे। याच्यामध्ये तुम्हाला क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरायचं आहे। क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, अकॉर्डिंग टू युअर वॉच। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग इथून इथे जसे फिरला तसेच इथे अंक लिहा। 1 नंतर काय आलेला आहे 2 आणि 2 नंतर काय आलेला आहे 3। सेम कॉमन काय आहे 1। याच्यामध्ये जर क्लॉकवाईज डायरेक्शनने तुम्ही फिरले तर 4 आणि त्याच्यानंतर काय येणार 5। आता याचा अर्थ काय? याच्यामध्ये 2 आणि 4 एकमेकांच्या अपोजिट आहेत आणि 3 आणि 5 एकमेकांच्या अपोजिट आहेत। मग याचा अर्थ असा का की 1 च्या अपोजिट 1 आहे? नाही। डायस मध्ये 6 अंक असतात, तुम्हाला माहिती आहे 6 बाजू असतात। समोरची बाजू, पाठीमागची बाजू, वरची बाजू, खालची बाजू, लेफ्ट साइड अँड राईट साइड, अशा 6 बाजू असतात आणि प्रत्येक याच्यावर 6 अंक असतात। गुडगुडी खेळले असतात ना, आम्ही लहानपणी त्याला गुडगुडी म्हणायचो। ठीक आहे, मग आता मला सांगा 1 2 3 4 5 6 या 6 अंकांपैकी माझा 1 गेला, 2 गेला, 3 गेला, 4 गेला, 5 गेला, आता उरला कोण 6। मग याची जोडी कोणासोबत लावून टाकायची? 1 सोबत लावून टाकायची। म्हणजे 1 च्या अपोजिट कोणता अंक येणार? 6 अंक येणार। ठीक आहे, आणि वाईस वर्सा, माझ्या विरुद्ध कोणीतरी बसलंय याचा अर्थ त्याच्या विरुद्ध मी बसलोय। कॉमन सेन्स आहे, म्हणजे काय 1 च्या विरुद्ध 6 तर 6 च्या विरुद्ध 1, 2 च्या विरुद्ध 4 तर 4 च्या विरुद्ध 2, 3 च्या विरुद्ध 5 तर 5 च्या विरुद्ध 3। ठीक आहे, एकदम जनरल कन्सेप्ट आहे, साधीसुधी कन्सेप्ट आहे। जास्त काही याच्यामध्ये डोकं काही खायचं काम नाही। कॉमन काय आहे ते शोधायचं आणि कॉमन शोधल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवायचं, तुमचं आन्सर येऊन जाईल। ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न। आता इथं बघा, ठोकळे थोडेसे जास्त दिलेले, थोडंसं डोक्याला जास्त टेन्शन आहे, काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही। बघा याच्यामध्ये पण तुम्हाला काय वेगवेगळे अंक दिलेले आहेत आणि इन केस तुम्हाला समजा प्रश्न विचारलेला आहे की या आकृतीमध्ये 1 या अंकाच्या विरुद्ध कोणता अंक येईल किंवा 1 या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल, तेच करायचे आपल्याला। आता ही पद्धत नाही घेणार, ठीक आहे, दुसऱ्या पद्धतीने समजून सांगतो। दुसऱ्या पद्धतीने समजून सांगताना ज्याच्या विरुद्ध काढायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी करायच्या। याच्या सोबत कोण कोण आहे ते शोधायचे आणि जो सोबत नाही तो
विरुद्ध. जो आपल्या टीम मध्ये नाही तो ऑपोजिट वाल्याच्या टीम मध्ये. करेक्ट. मग आता बघू एकच्या सोबत. सोबत म्हणजे काय? जिथे जिथे तुम्हाला एक हा अंक दिसतोय या 4 आकृत्यांमध्ये, इथं जाऊ नका, आता दुसरा प्रश्न चालू आहे आपला. जिथे जिथे या 4 आकृत्यांमध्ये तुम्हाला एक हा अंक दिसतोय त्याच्या सोबतचे अंक लिहून काढायचे. बघा पहिल्या आकृतीमध्ये एक सोबत काय आहे? 2 आहे, 3 आहे. शाबाश. त्याच्यानंतर हा 2 ऑलरेडी लिहिलाय, डबल लिहायची गरज नाही. 2 3 4 बरोबर. आता 2 3 4 हे अंक माझे आलेले आहेत. 2 आलं, 3 आलं, त्याच्यानंतर इथला 4 आला. आता विरुद्ध साठी माझ्याकडे 2 अंक उरले. एक उरलाय 5 आणि दुसरा काय उरलाय 6. झाली भानगड. ठीक आहे. आता ऑप्शन मध्ये 5 आणि 6 दोन्हीही असतील तर करायचं काय? बरोबर. आता दोन ऑप्शन तर तुम्ही टिक करून येऊ शकत नाहीत, मार्क देणार नाहीत. मग काय करायचंय बघू काय करता येतं. तर आता जर तुम्ही नीट बघितलं तर इथे 6 आहे, इथे 6 आहे. आपण चेक करू 6च्या सोबत काय काय येतं. 6च्या सोबत काय काय येतं? इथे 2 आहे, इथे 4 आहे. बघा हे 2 4 आणि इथे कोण कोण आलं? 3 आणि 5. कळालं? कुठलीही कॉमन घ्या, काही फरक पडत नाही, फक्त कॉमन पाहिजे. 6च्या सोबत इथे 2 आहे, 4 आहे. इथे 6च्या सोबत 3 आहे, 5 आहे. सोबतचे लिहिले. जो साथ में नहीं वो बॉस किधर है? विरुद्ध साईडला. मग कोण उरले याच्यामध्ये? एक अंक उरलाय. याचा अर्थ काय? 6ची जोडी कोणासोबत लागली आहे? 1 या अंकासोबत लागलेली आहे. म्हणजे 6च्या विरुद्ध कोण आहे? 1 आहे. आणि म्हणजेच 1च्या विरुद्ध कोण आहे? 6 आहे. काय काढायचं होतं? 1च्या विरुद्ध काढायचं होतं. जमलं का? मग हे 5 इथून कॅन्सल झालं. 1च्या विरुद्ध काय आलं तुमचं? 6 आलं. एकदम साधी सुधी सोपी कन्सेप्ट आहे. फास्ट गणित करायची थोडीशी सवय लावून घ्या. आपल्याला माहिती आपल्याकडे 90 प्रश्न आहेत आणि 90 मिनिटं आहेत. हे प्रश्न एकदम फास्ट सॉल्व्ह होतात. जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. ठीक आहे. मला वाटतं या 2 कन्सेप्टवर मी आतापर्यंत जितके प्रश्न बघितलेले आहेत, पाठीमागे आलेले क्वेश्चन पेपर असतील किंवा आम्ही जे सराव पेपर घेतो आमच्या शाळेमध्ये असतील किंवा बॅचमध्ये असतील, तर सगळीकडे जवळपास जे प्रश्न आलेले ते मोस्टली याच लॉजिकवर डिपेंडंट आहेत. तर हे एक लॉजिक आहे ज्याच्यामध्ये क्लॉकवाईज डायरेक्शनने तुम्हाला अंक फिरवून अपोजिट वाला अंक काढायचा आहे. आणि याच्यामध्ये सोबत आणि विरुद्ध, म्हणजे जे सोबत आहे ते काढून घ्यायचे, जे सोबत नाही ते डायरेक्ट विरुद्ध. आता तुम्ही एवढं सगळं न करता याच्यात बघून देखील पटपट करू शकता. बट दॅट मीन्स प्रॅक्टिस. ठीक आहे. जितकी प्रॅक्टिस कराल तितकं तुम्हाला सोपं जाईल. आणि इंग्लिशमध्ये असं म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बरोबर आहे का? नाही. माझं असं म्हणणं आहे प्रॅक्टिस डझंट मेक मॅन परफेक्ट. यू नीड परफेक्ट प्रॅक्टिस. ठीक आहे. माझ्यासाठी परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन ऑर अ वुमन परफेक्ट. जर प्रॅक्टिस परफेक्ट नसेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं 2 + 3 तुम्हाला करायचे आणि तुम्ही जर कंटिन्यू प्रॅक्टिस करताय 2 + 3 = 6, 2 + 3 = 6, 2 + 3 = 6, तुम्ही प्रॅक्टिस करताय, तुम्हाला माहिती. ठीक आहे. बट दिस इज नॉट राईट प्रॅक्टिस. ठीक आहे. दिस इज नॉट परफेक्ट प्रॅक्टिस. मग तुम्ही परफेक्ट व्हाल का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तुम्हाला 2 + 3 = 5च करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्या पुस्तकामध्ये जे काही गणित असतील ते गणित सॉल्व्ह करा. अशा पद्धतीचं कोणतेही गणित येऊ द्या. तुम्हाला 3 प्रश्न जर याच्यामधले असतील तर हार्डली 1 ते 1.25 मिनिटांमध्ये हे प्रश्न सॉल्व्ह होतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे यूज युअर ऑप्शन्स. ठीक आहे. ऑप्शन्स यूज करायचे म्हणजे काय करायचंय? समजा पहिल्या गणितामध्ये तुमचं काहीतरी आन्सर आलं 1च्या अपोजिट 6, दुसऱ्या गणितामध्ये जर काहीतरी आन्सर आलं तुमचं 2च्या अपोजिट 4, तर हे ऑप्शन तुम्हाला यूज करायचे तिसऱ्या प्रश्नामध्ये. जर तिसऱ्या प्रश्नामध्ये काहीतरी तुम्हाला विचारले की 3च्या अपोजिट काय येईल किंवा 3च्या विरुद्ध पृष्ठभागात काय येईल किंवा 3च्या शेजारी कोणता अंक येणार नाही, तर तुम्हाला माहितीये 1चं लग्न 6 सोबत झाले, 2चं लग्न 4 सोबत झाले, मग 3 साठी जोडी कोणती उरली? 3 साठी फक्त जोडी उरलेली आहे 5ची. ठीक आहे. अशा जोड्या लावा, जोड्या जुळवा, खेळा. लहानपणापासून आपण खेळत आलेलो आहोत. गणित सॉल्व्ह करा. जर एखादं गणित जमलं नाही कमेंट सेक्शन मध्ये टाका, बघू त्याचं सोल्युशन आपण नक्कीच काढू. तर जसा जसा वेळ मिळेल अजूनही व्हिडिओ अपलोड करत राहील. शॉर्ट व्हिडिओ असतील एकदम, जास्त काही लांबलचक व्हिडिओ मी टाकणार नाही, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट समजायला सोपं जाईल आणि ज्यांचं मागचं जे काही बुडालेलं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कामी येणार आहे. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि व्यवस्थित पद्धतीने गणित सॉल्व्ह करा. जर गणित आले नाही तर मला कमेंट सेक्शन मध्ये टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.